देशात 24 तासात कोरोनाच्या 442 नव्या रुग्णांची नोंद। रुग्णसंख्या 4170। गेल्या 24 तासात कर्नाटकात कोरोनामुळे 3 तर हैदराबादमध्ये 2घांचा मृत्यू। स्वदेशी बनावटीची INF इम्फाल युद्धनौका भारतीय नौदलात दाखल। युद्धनौका ब्राह्मोस क्षेपणास्त्राने पूर्णतः सुसज्ज। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज मुंबईतील नौदल गोदीत इम्फाल युद्धनौकेचे लोकार्पण। मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये उतरवण्यात आलेले विमान अखेरीस आज पहाटे मुंबई विमानतळावर। फ्रान्समधील व्हेल्ट्री विमानतळावर संशयावरून उतरवलं होतं विमान। मानवी तस्करीच्या संशयावरून उतरवण्यात आलेल्या विमानात 303 प्रवासी। नांदेड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला आग। ट्रेनचा एक डबा जळून खाक, आगीत जीवितहानी नाही। स्वातंत्र्याची 75 वर्षे पार केली, मात्र अजूनही सोलापूर जिल्ह्यातील काही तांड्यांवरील नागरिकांना ग्रामपंचायतीत मतदान करता येत नाही। मतदार यादीत नाव येण्यासाठी 3 पिढ्यांपासून संघर्ष। MV केम तेलवाहू जहाज ड्रोन हल्ल्यानंतर मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल। मुंबईच्या बंदरात झाली तपासणी। नौदलानं अरबी समुद्रात तैनात केल्या 3 युद्धनौका। ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिल्पकार डॉक्टर उत्तम पाचरणे यांचं निधन। आज पहाटे 5च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने ललित कला अकादमीसह महाराष्ट्रातील कला क्षेत्रात मोठं नुकसान। अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारं अ सागा ऑफ एक्सलन्स हे पुस्तक प्रकाशित। पुस्तकात भारतीय सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा इतिहास, बिग बी यांच्या आयुष्यातील असंख्य गोष्टींचा उलगडा पुस्तकातून होणार। अभिनेता रामचरण, अल्लू अर्जुन, वरुण तेज यांचं हैदराबादमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन। या भावंडांनी सिक्रेट सांताची घेतली भेट। यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये लावण्या त्रिपाठी ही नवीन सदस्यही सामील। देशभरात दत्त जन्म उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा। शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही चांदीच्या पाळण्यात दत्तमूर्ती ठेवून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचं गुणगान। देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल।